नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत उडदाच्या डाळीची आमटी. आता आमच्या इकडे त्याला उडदाच्या डाळीची आमटी म्हणतात, काही ठिकाणी त्याला उडदाचं घुटं म्हणतात. आता पद्धत तेच आहे, फक्त नावं वेगवेगळी. तर ही उडीद आपले जे अख्ख्या सालीसकट उडीद असतो का, त्याचे केलं जाते. ते खूप पौष्टिक पण असतं आणि खायला खूप टेस्टी पण लागतं. हिवाळी दिवसात असं गरम गरम भात आणि त्याच्याबरोबर हे आपलं उडदाचं घुटं खाल्लं ना, खूप मस्त लागतं ते. दररोज वरण भात नको वाटतं ना, आमटी भात, वरण भात किंवा सार भात. मग हे वेगळं काहीतरी म्हणून हे उडदाच्या डाळीचं घुटं आणि भात खूप छान लागतं. तर त्यासाठी मी इथं ना अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. ती पण अशी सालीसकट डाळ असते का, ती घेतलेली आहे. आता ही डाळ आहे ना, मी स्वच्छ 2 पाण्याने अशी चुळू धुते, म्हणजे त्याचं काळं पाणी जे असतं का, ते निघावं म्हणून. आणि ती स्वच्छ 2 पाण्याने धुतली का नाही, की मग त्याचं ते असं आपल्या उडदाच्या आमटीला ना आपल्या काळा कलर येत नाही, असाच हिरवट कलर राहतो तो. नाही ती चुळचुळ काढलं ना, तर मग आपली आमटी ना अशी त्याला कलर असा काळपट येतो. आणि आता ह्याच्यात ना मी आपली डाळीच्या तिप्पट पाणी टाकलं आणि कुकरमध्ये शिजवून घेतलं. फुल गॅसवर 2 शिट्ट्या आणि बारीक गॅसवर एक 5 मिनटं आपला कुकर ठेवला. म्हणजे ना डब्यात लावलं का, तर मला भाताबरोबर खायचं होतं घुटं. मग एका डब्यात भात लावला आणि एका डब्यात मी हे आपली उडदाची डाळ लावली. आपलं सेम तुरीच्या डाळीचं वरण लावतो ना आपण, तसं. आणि हे ना त्याच्यात फुल गॅसवर 2 शिट्ट्या आणि बारीक गॅसवर एक 5 मिनटं ठेवलं आणि आपली उडदाची डाळ शिजवून घेतली. तुम्ही पाहू शकता, मी ना हे वरून गरमच पाणी टाकलं. थंड पाणी टाकायचं नाही, गरम पाणी टाकायचं जर तुम्हाला जास्तच घट्ट वाटलं तर. आता मी तुम्हाला इथं दाखवते. मी हिरवी मिरची ना मिक्सरवर बारीक करून घेतली, कढीपत्ता, कोथिंबीर आणि इथं ना हे सुक्कं खोबरं, त्यात अद्रक आणि लसूण टाकून ते कुटलेलं आहे. परत धने जिरे पूड, हिंग, मीठ, हळद, जिरे आणि मोहरी घेतलेली आहे. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यात आता तेल गरम झालं की त्यात मोहरी टाकते. मोहरी तडतडली की जिरे टाकते. आणि इकडे दुसऱ्या शेगडीवरनं मी आणखीन पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आपल्या घुटं पातळ छान लागतं, खूप घट्ट नसतं ते, पातळ छान लागतं म्हणून. तर आपली जिरे फुलले की कढीपत्ता टाकते. कढीपत्ता पण चांगला फुलला की हिरव्या मिरचीची पेस्ट टाकते. मिरचीची पेस्ट चांगली हलवून घेते आणि त्याच्यात सुक्कं खोबरं, लसण आणि अद्रक ह्याची जी आपण वाटण केलेलं असतं ना, एकदमच करून ठेवलेलं 8 दिवसाचं, ते वाटण टाकते. तुम्हाला जर ताजं वाटण बनवायचं असलं तर तुम्ही बनवू शकता, पण माझ्याकडे हे फ्रीजमध्ये मी ठेवलेलं असतं 8 दिवसाचं करून, तेच घेतलेलं आहे. त्यात लसण, अद्रक आणि खोबरं आहे, तर ते टाकते. ते पण चांगलं तेलात परतीते. म्हणजे त्याचा आपल्या मिरचीचा कच्चेपणा, खोबऱ्याचा कच्चेपणा जावा म्हणून. आणि हे घुटं ना गरम नुसतं प्यायला सुद्धा सूपसारखं खूप छान लागतं, किंवा भाकरीबरोबर चुरून खायला छान लागतं, भाताबरोबर छान लागतं. तर आता आपली मिरचीची पेस्ट आहे ना चांगली परतली. आता त्यात मी हळद आणि हिंग टाकते. आणि हळद आणि हिंग टाकल्यानंतर ते चांगलं मिक्स करते. आता गॅस मी बारीक केलेला आहे, नाहीतर आपली फोडणी करपल हळद नंतर म्हणून. आणि जी आपली डाळ शिजून घेतलेली आहे का, ती पाण्यासकट डाळ आपण याच्यात टाकून घ्यायची. आता गॅस मोठा करायचा. सुरुवातीला आपण बारीक केला होता फोडणी. आता गॅस मोठा करते मी. आणि आता याच्यात मी कोथिंबीर, मीठ आणि आपली धने जिरे पूड राहिली टाकायची, ती धने जिरे पूड टाकते. आणि मीठ ना मी आता भरपूर टाकते, का तर मला आणखीन गरम पाणी टाकायचं आहे ह्याच्यात, म्हणून मी भरपूर मीठ एकदमच टाकलेलं आहे. तर मी आता गरम पाणी झाले आपलं, आता ते पाणी पण याच्यात टाकते. हे चांगलं मिक्स आधी हे ना 2 मिनटं चांगलं शिजून द्यायचं. असेच डाळ नुसती आपली ती घट्ट आहे तोपर्यंत, आणि नंतर पाणी टाकल्यास पण त्याला 2-3 मिनटं चांगलं उकळून द्यायचं. तर आता हे चांगलं शिजलंय 2-3 मिनटं आपलं. आता मी याच्यात गरम पाणी टाकते. तर गरम पाणी आपल्याला, तुम्हाला आता किती घट्ट पातळ हवं आहे त्याच्यानुसार तुम्ही करू शकता. तर तुम्ही पाहू शकता, म्हणजे मी अर्धीच वाटी उडदाची डाळ घेतली होती, ती शिजून भरपूर झाली. आणि मी त्याच्यात मग आता त्या हिशोबाने पाणी टाकलेलं आहे. आता 2-3 मिनटं पाणी टाकल्यास पण त्याला चांगलं शिजून दिलं. आता मी गॅस बंद करते. तुम्ही पाहू शकता त्याचा घट्ट पातळपणा. हे ना भाकरीबरोबर चुरून खायला खूप छान लागतं. मी भाकरीबरोबर खाण्यासाठी आणि भाताबरोबर खाण्यासाठी केलेलं आहे. तर आता मी गॅस बंद केला आहे. आता भाताबरोबर ते खायला घेते. तर खूप छान पौष्टिक आणि गरमागरम भात, गरमागरम हे असं उडदाचं घुटं खूप छान लागतं. ह्या थंडीच्या दिवसात तुम्ही नक्की करून पहा. शरीराला पण पौष्टिक आहे आणि तुम्हाला पण नक्की आवडेल, मी अशी आशा करते. जर तुम्हाला हे माझं उडदाचं घुटं आवडलं असेल तर नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना, त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण अशा प्रकारे हे घुटं नक्की करून पहा. खूप पौष्टिक आहे. त्याला उडदाच्या डाळीची आमटी म्हणू शकता किंवा उडदाचं घुटं म्हणू शकता. तर मग कसं वाटलं घुटं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा.